मुळात ही तुमची तिसरी फिल्म असेल. हो, पहिले 2 शॉर्ट्स आणि ही फीचर पहिली. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात. करेक्ट. म्हणजे खिसासाठी मिळाली येस, तुम्हाला. खिसा या शॉर्ट फिल्मसाठी. शॉर्ट फिल्मसाठी मिळाली. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात. तुमची फिल्म कान्सलाही केली, खालिद का शिवाजीसारखी. मग कान्सला ज्या सरकारनं पाठवली त्याच सरकारनं तुमच्या फिल्मवर बंदी काढली. नाही, काय झालं की ट्रेलर आला आणि काय होतं की लोक आज बघायलाच तयार नाही आहे फिल्म पूर्ण. ट्रेलर आला आणि त्यानंतर जो वाद झाला आणि ट्रेलर पिक्चरमध्ये काहीच नाही आहे. आज OTTला आलेली आहे, लोक बघत आहेत. खूप छान, मला वाटते 2-3 दिवस झाले खूप चांगलं लिहित आहे लोक त्याच्यावर. की लोक जो प्रश्न विचारतात की का हिला थांबवण्यात आलं होतं, हाच प्रश्न होता. नाही, पण तुम्हाला कारण सांगितलं असेल ना का थांबवली फिल्म. नाही, एक सोशल मीडियावर एक ट्रेलर आला आणि त्यानंतर मग जे एक तुम्ही बघितलं असेल जो एक काय म्हणतात ते एक सोशल मीडियामधून तो एक आला की मग लोकांना असं वाटलं की ती फिल्म कुठेतरी मुस्लिमाची गोष्ट सांगते किंवा हिंदू विरोधी आहे असं काहीतरी असं लोकांना वाटत होतं. पण महाराज मुस्लिमांचे नव्हते का. नाही, महाराज सर्वांचेच होते. सर्वांचेच होते. येस. मग महाराजांबद्दल एखाद्या खालिदचाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खालिद का शिवाजी असू शकतो. नाही, खालीचा असू शकतो या किंवा सर्वांचेच असू शकतात. हा, म्हणजे गणेशचा असू शकतो, उस्मानचा असू शकतो, खालिदचा असू शकतो, सलमानचा असू शकतो. इतकंच कशाला एखाद्या ख्रिश्चनाचाही असू शकतो, पीटर वगैरे असू शकतो. म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आणि जागतिक इतिहासातलं अत्यंत महत्वाचं असं हे एक कॅरेक्टर आहे, जे कॅरेक्टर मुळात जगाला कळलं पाहिजे. मग तुम्हाला खालिदच्या नजरेतून शिवाजी सांगावशे का वाटले. नाही, काय होतं की एक म्हणजे हा कशी सुचली फिल्म त्याच्यावर एक थोडा आपण जाऊया. कारण एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि एक स्कॉलर होता, त्याचा व्हिडिओ मी बघितला होता की स्कॉलर असून PhD धारक असून त्याने सांगितलं होतं की मला सर्व मुलं अफजल खान म्हणून चिडवायची वर्गामध्ये. तर त्याच्याहून ती आयडिया मला डोक्यात झाली की कोणाला रंगभेदावून चिडवतात, कोणाला जातीहून चिडवतात, कोणाला अशा प्रकारे बुलिंग होतं. तर एखाद्या लहान मुलाला जर असं कोणी त्या प्रकारे कोणी बुलिंग करत असेल त्याच्या जातीहून, त्याच्या धर्मावरून, तर त्याची मानसिक स्थिती काय असेल. तर तिथून खरं तर ती एक लाईन तयार झाली खरं तर चित्रपटाची. पण मग त्या मुलाशी कधी बोलणं झालं, त्या स्कॉलर जो कोणी अफजल खान ज्याला म्हटलं पाहिजे तर म्हटलं जात होतं त्याला. नाही, कधीच नाही. जी आयडिया आली त्यानंतर मग मी माझा लेखक मिळून आम्ही पूर्ण डेव्हलप केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.